नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. खोटे बोलण्याची परंपरा पहिल्यापासून चालत आलेली आहे. खोटं बोलणं हे माणसाच्या मनावर कसं बिंबतं याचं एक तुम्हाला उदाहरण सांगतो. एक माणूस बाजारात चालला होता शेळी घेऊन. एक भामटा भेटला. तो म्हणाला, हे कुत्रं घेऊन कुठं चालला आहेस? तो म्हणाला, बाजारात. अरे पण कुत्रं नाही आहे, माझी शेळी आहे. तो म्हणाला, नाही कुत्रं आहे. त्याच्या पुढं गेला. दुसरा भेटला एक भामटा. तो म्हणाला, कुत्रं घेऊन कुठं चालला आहेस? ह्याच्या मनात जरा शंका आली, खरंच एक कुत्रा आहे का शेळी आहे, मलाच काय कळणं झालं. त्यानंतर पुढं गेला. तिसरा भामटा आला. तोही म्हणाला, हे कुत्रं घेऊन कुठं चालला आहेस? याच्या मनात पक्क झालं ही एक शेळी नाही, एक कुत्राच आहे. त्यानं ते शेळी फेकून दिली आणि पुढं गेला. मित्रांनो, खोटं सांगून एखाद्याच्या मनावर कसा परिणाम होतो हे या कथेतून मी तुम्हाला सांगत आहे. धन्यवाद. नमस्कार.